वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजच्या मुलींना आजपर्यंत भेटत आलात, तर तुम्ही कोणाच्या प्रेमात कधी पडला नव्हतात. आणि आपलं तर लग्न असं तडजोडीचंच नातं आहे ना, म्हणजे आपलं म्हणजे आपण ठरवलंच होतं ना की आपण भावंडांसाठी लग्न केलंय आणि मग आपल्यात हळूहळू मैत्री झाली. त्यामुळे मग जर मी तुमची मैत्रीण म्हणून जर राहिले असते तरी चाललं असतं. म्हणजे मला कुठला अधिकार नव्हता, म्हणजे मला मैत्री आयुष्यभर राहावं लागलं असतं कदाचित आणि मी राहिले असते, मी कंप्लेंट नसती केली. पण मग तुम्ही माझ्या का प्रेमात पडलात? हसाल तुम्ही? नाही हसणार, सांगा ना. मला ना स्वानंदी मॅडम कायम माझ्या आईसारखी मुलगी हवी होती. आईसारखी? माझ्या आईसारखी व्हॅल्यू सिस्टीम असणारी, शांत, सौम्य, तिचा घरामधला वावर आश्वासक, सगळ्यांवरती प्रेम करण्याची तिची वृत्ती. पण तसं मला कधी कोणी भेटलंच नाही आजपर्यंत, कारण आजकाल कोणी नसतंच शांत स्वभावाचं. शांत स्वभावाचं? पण मग त्या का आवडलेल्या तुम्हाला? किमया? हो, का सारखं नाव घेताय तुम्ही? आकर्षण. ज्या वयात होतो त्या वयात एकमेकांबद्दल वाटणार आकर्षण. आवडायची तेव्हा ती मला, पण नंतर लक्षात आलं की आमचं काही घडणार नाही आमच्यामध्ये. आम्ही दोन 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 वेगळ्या टोकांवरची माणसं होतो. तिला मला माणूस म्हणून बदलायचं होतं आणि मला ते शक्य नव्हतं. त्यामुळे मी ते सोडूनच दिलं आणि असं ठरवलं की यापुढे आयुष्यात कधी लग्न करायचं नाही. आजी खूप मागे लागायची लग्नासाठी, म्हणजे कधी कधी तर इमोशनल ब्लॅकमेल करायची मला. म्हणजे मी तिला खूप टाळलं. पण अचानक रोहन आणि अधिराच्या निमित्ताने तुम्ही आयुष्यात आलात आणि मग तर तिने हट्टच धरायला सुरुवात केली की माझं लग्न तुमच्या बरोबरच व्हावं. का बरं? तुम्हाला आठवत नाहीये का? तुम्ही आणि तुमचे बाबा आमच्या घरी आलात तेव्हा तुमच्या डोक्यावर अशी पैठणी पडली, साडी. झालं ते बघून आजीला असं वाटलं की हा तर देवाचा आदेश. अय्या, खरंच? मग तर ती हात धुवून मागे लागली आणि मग तिने आपलं लग्न जुळवूनच दिलं. पण ते कशा परिस्थितीत जुळलं हे तुम्हालाही माहिती आहे. स्वानंदी मॅडम, आज या झाडांच्या साक्षीने तुमच्यावरचं माझं प्रेम मी व्यक्त केलं की नाही? आणि आज या वडाच्या साक्षीने मी खरं सांगतो, जेव्हा आपलं लग्न झालं ना तेव्हा माझ्यासाठी तो फक्त एक व्यवहार होता, एक तडजोड होती. पण मग नंतर आपल्यामध्ये मैत्री निर्माण झाली. हळूहळू मी तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागलो. आणि किमया जेव्हा निघून गेली ना तेव्हा मी असं विचार करायला लागलो की तुमचा त्रास बघून मला का त्रास होतोय. मग माझ्या असं लक्षात आलं की हा त्रास नाहीये मला होणारा, हे तुमच्यावरचं प्रेम आहे.